पावनधरा माघ मास अत्यंत पवित्र महिना। अनेक ऋषी मुनी जपस्वी तपस्वी आपल्या आपल्या गुरुने दिलेल्या परंपरेनुसार साधन करतात, भजन करतात। त्यातूनच आपला वारकरी वैष्णवांचा मेळा ती दिंडी निघाली आणि ओठावर हरे कृष्णा हरे राम 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 हरे कृष्णा हरे रामकृष्ण भजन आणि गातायत हे स्वर हे शब्द हे पवित्र मंत्र पडले एका राणीच्या कानावर। अनेक जसे महंत ऋषी मुनी त्या ठिकाणी आले होते, जगद्गुरु महामंडलेश्वर, तसेच एक उत्कृष्ट आध्यात्मिक जीवन जगणारे राजे त्यांचं दाम्पत्य त्या ठिकाणी उपस्थित होतं। राणीच्या कानावर शब्द पडले, राहवलं नाही, शुद्ध सात्विक भाव, धोकी आली, सुनामी आली, तिथून बघितलं, तिलाही वाटलं पायात घुंगरू बांधावे, मीराबाई सारखा विणा घ्यावा आणि त्या समुदायामध्ये सम्मिलित होऊन भजन करावं। परंतु या शरीरावर अधिकार कोणाचा तरी आहे, अनुमती घ्यावी लागेल, प्रोटोकॉल गिरिराजाकडे। आजपर्यंत मी कधी तुम्हाला मकर संक्रांतीला भारी साडी मागितलेली नाही, दिवाळीला काही विशेष अलंकार मागितलेले नाही, पण जीवनात पहिल्यांदा मी तुमच्याकडे काहीतरी मागते, मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, कारण पहिल्यांदा मागू लागले। काय मागणी आहे राणी साहेब? स्वामी मालकाशी बोलत असताना ती स्वामी म्हटली, स्वामी ती राणी म्हटले, स्वामी आजपर्यंत मी आपल्याला काही मागितलेलं नाही, प्रथम मागते आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही मला स्वीकार करणार। काय इच्छा आहे? हे जे दिव्य अशा प्रकारचं भजन चालू आहे ना, मलाही जावं वाटतं, मलाही मीराबाई सारखं त्यामध्ये नृत्य करावं वाटतं, मेरे तो गिरिधर गोपाल दुसरं नको हे असं गावं वाटतं। राजाने विचार केला, विवेकाच्या प्रकाशामध्ये सांगितलं, राणी साहेबा आजपर्यंत काही मागितलेलं नाही म्हटले, प्रथम मागतायत, परंतु आपला प्रोटोकॉल आपली परंपरा सहजपणे साधारण ठिकाणी जाण्याची अनुमती देत नाही। लक्षात आलं? जीव कासावीस झाला, चक्कर आले, खाली पडली आणि ती मूर्छा, तो पश्चाताप, खूप वेळ विचार केला। रात्रीचे 12 वाजले, राजाने नियम कोणाला लावला? राणी कोण आहे? शरीर। मग हे शरीर जर आपण नष्ट करून टाकलं, ज्या शरीराने भगवंताचं भजन करायचं त्या भगवंताच्या भजनामध्ये जर शरीर उपयोगी पडत नसेल, ठेवून फायदा काय? रात्रीच्या 12 वाजता इकडे तिकडे चाहू लागली, बघितलं आणि प्रयागराजच्या पावनधऱ्यावर जाऊन, त्रिवेणी संगमावर जाऊन स्वतःचा देह समर्पित केला। गंगाबाईला प्रणाम करून, मला माहित आहे हा देह हे काळाचे धन कुबेराचे, याच्यावर अधिकार फक्त त्याचा आहे। आणि आत्महत्या जे लोक करतात ना, शास्त्र सांगतं की त्याच्या कोणत्याही विधीला आपण जाऊ नये, जे जातं त्यांना पाप लागतं, कारण त्यांनी देहाशी खिलवाड केला सज्जनावर, कारण हे काही भाडेतत्वावर दिले आपल्या काही गोष्टीसाठी। मग राणी साहेबांनी क्षमा याचना केली आणि स्वतःचा देह त्यासाठी समर्पित केला। सकाळ झाली, सूर्योदय झाला, राजाने इकडे तिकडे बघितलं, दूर दूरपर्यंत राणी साहेब दिसत नाही, सेवकांना सांगितलं शोध घ्या, शोध गेले, गोतेखोर गेले, जाळं फेकलं, राणी जाळ्यात अडकली, बाहेर आली, राजासमोर प्रस्तुत करण्यात आलं। राणी होती पण तिच्यात बोलणारं जे तत्व होतं ते चाललं गेलं होतं आणि राणीने त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते, भले किसी कुल में मुझे जन्म देना, गंदे नाली के कीड़े में देना, मगर गंदे नाली का पानी किसी संत वैष्णव महापुरुष के घर से आता हो, मगर मुझे किसी गलती से राजा की रानी मत बनाना भगवान, क्योंकि यम यम अभिस्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम, अंतकाळी अंतगती सुमती, पुढच्या जन्मात तोच भाव असलेली ती राणी शबरी झाली। शबर कुलोत्पन्ना शबरी, लहानपणापासूनच भजन करायची, 7-8 वर्षाची अवस्था होती आणि त्यांच्या परंपरेनुसार समोर तिला वपुवर शोधून आणलेला आहे आणि सकाळची वेळ सोडून किरण आईच्या मांडीवर बसून आई शबरीची केस विंचरत होती, केसाचा गुंता
आणि समोर बंदी शाळा होती. बंदी शाळेमध्ये अनेक पशु, बकरी, मेंढे वगैरे असे. मग शबरीची नजर पडली, आई ते काय आहे? म्हटले पशु आहे. त्यांना एकत्रित करण्याचं कारण, तुझं लग्न आहे ना, मग लग्नाचं त्यांचं काय कनेक्ट? लग्न त्यांच्याशी करायचं का? नाही. मग तुझ्या लग्नामध्ये त्यांचं भोजन घ्यायचं म्हणून शबरीने मनातल्या मनात विचार केला. शुद्ध सात्विक भाव असल्या कारणाने शबरी म्हटली, अरे एकट्याच्या आनंदासाठी हजारांचा जर बळी देत असेल, ही परंपरा आमची नाही सज्जन. यहाँ पत्थर को भी पानी पढ़ाने से भगवान प्रकट होते जाते हैं, और यहाँ पशु की हत्या करने वाली परंपरा हमारी नहीं है. कोई किसी मजहब का हो, यहाँ चादर फादर बादर का नहीं, यहाँ रघुवर का जमाना है. राम लला मेरे विराजमान हुए, नारियों को सुनता हुआ मुझे क्षमा करना, लेकिन मेरी परंपरा का गौरव गान करने का मुझे पूरा अधिकार है. मैं गौरव से करूंगा. चादर फादर बाबर का जमाना नहीं, यहाँ रघुवर का जमाना है. अब अच्छे दिन आ चुके हैं. तर हा भाग आहे. मग शबरीनं बघितलं प्रसंग सारा आणि आईच्या मांडीवर बसली. शबरी विचार करते, केस विंचरणं म्हणजे काय? केसांचा गुंता काढणं. लक्ष द्या, हिंदीमध्ये त्याला बोलतात कंगी करना. शबरी मन में विचार कर रही है, माँ भी कितनी भोली है. माँ समस्या बालों की नहीं है, समस्या जीवन की है. क्योंकि पल भर में सुलझ जाती है उलझी हुई जुल्फे, पल भर में सुलझ जाती है उलझी हुई जुल्फे, उम्र कट जाती है जिंदगी को सुलझाने. 90 वर्ष ज्यांचं वय होऊन जातं तरी त्यांना कळत नाही कोणत्या वेळेस काय करावं. कन्फ्युजन जीवनामध्ये कायम टिकून आहे. मसनात गौऱ्या गेला तरी म्हातारा म्हणतो, पोराचं नाही जमलं तर आपलं पाहणं थोडंसं लाज वाटत नाही. लक्ष द्याला. समस्या बालों की नहीं है, समस्या जीवन की है. पल भर में सुलझ जाती है उलझी हुई जुल्फे, उम्र कट जाती है जिंदगी को सुलझाने में. कोणत्या वेळेस काय करावं? 90 वर्ष जरा म्हणतो कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल का? तुम्ही लाज वाटायला पाहिजे. कॉलेजमध्ये जाऊन सांगा की जाऊन गेटवर. तर शबरी ने विचार किया, माँ भी कितनी भोली है, समस्या बालों की समस्या जीवन की है, और जीवन मेरा उलझा हुआ है. तशीच तिनं उडी घेतली आणि बंदी शाळेमध्ये बंदिस्त असणारे पशूंचं द्वार खुलं करून टाकलं. पशूंना तेवढाच अवकाश पाहिजे होता. सगळे पशु मुक्त आकाशामध्ये त्यांनी अशा प्रकारचा प्रवास केला. आणि प्रवास करत असताना प्रसन्न चित्ताने शबरीला आशीर्वाद दिला, शबरी तू आम्हाला ह्या कारागृहातून मुक्त केलं. भगवान परमात्मा तुला संसार रूपी कारागृहातून कायमचे मुक्त करून टाकतील असं भाव केला. शबरी वनात निघून गेली. वनात निघून गेल्यानंतर सुंदर अशा प्रकारच्या आश्रमात राहिल्यानंतर आश्रमात प्रवेश करण्यासाठी जसं पूज्य स्वामीजी दुपारी करून गेले. साधूची परंपरा आहे सज्जन, हा महाराष्ट्र आहे. म्हणजे 7 वर्षाची कन्या देखील 80 वर्षाच्या साधूशी संवाद करू शकत नाही असे आमचे सक्त आदेश आहे परंपरेनुसार. मग त्या ऋषीने सांगितलं, शबरी तुला आश्रमाच्या नियमानुसार इथे राहता येणार नाही. मग शबरी म्हटले, काय नाही, तिचा नाईलाज झाला. परंतु दूर अशा प्रकारचं राहून शबरी प्रातःकाळी यायचे, सगळं संमार्जन करायचे. आश्रमातले जे पूजा स्थान होते सगळं स्वच्छ करून रांगोळी काढून सगळं करून जायचे, पण चोरून करून जायचे. बराचसा कालावधी लोक दानपेटी चोरी पकडली गेली. पूजा करण्याची चोरी, दानपेटी फोडत नव्हती, पूजा करून जायची आणि ती चोरी पकडल्या गेली. मग शबरीला गुरुसमोर प्रस्तुत केलं. शबरी थरथर कापत होती. ऋषीचं नाव होतं मतंग. काहीतरी सजा, काहीतरी दंड भेटल, कोणताही दंड द्या, पण मला भगवंताच्या भक्तीपासून वंचित करण्याचा दंड देऊ नका. वारंवार प्रार्थना होती. ही प्रार्थना करत असताना शबरीचा भाव बघितला. मतंग ऋषी म्हटले, आता तू आश्रमाच्या बाहेर जायचं नाही, माझा आदेश. इथंच राहू शकते. तर तुम्हाला लोक काय नावं ठेवतील ना. मतंग मतंग कहते हैं हाथी को, हातीला मतंग म्हणतात. गावातून कुत्रे निघतात, मांजरं निघतात, डुकरं निघतात, गाढवं जातात, परंतु बैल जातात, गाई वगैरे, त्याला कुत्रे भोगतात नाही. हाती जर आला ना कुत्रे भोगतात. तर विटंबना अशी, कुत्रे ज्यावेळेस भोगतात कुत्रे पाठीमागे असतात आणि हत्ती पुढे असतात. हातीने चुकून जरी कुत्र्याकडे वळून बघितलं, त्या परिस्थितीनुसार कुत्र्यांना कोणता गिअर टाकावा हे कळणार नाही. लक्षात आलं ना? अशी त्यांची अवस्था. पण हत्ती पाठीमागे वळून बघत नाही, कारण पाठीमागे वळून बघण्यात सुद्धा हत्तीचा अपमान आहे. कुत्रे भोगायला लागले, कुत्रे भोगायला लागले. मोदी साहेब म्हटले, थांबा दगड घेऊन मागच लागतो. हा, कुत्रे पाठीमागं वळून बघल्यानंतर त्यांची काय स्थिती होईल. दुसरी गोष्ट,
हाती ज्यावेळेस चालत असताना हातीच्या पुढे ग्रामीण भागातले लोक गणपती बाप्पा प्रणाम करतात, हार घालतात, त्यांना नैवेद्य विशिष्ट. बघा, ज्या ठिकाणी हातीचा मान सन्मान, हाती थांबत नाही, कुत्रे भोगतात, ओळून पाहत नाही, हाती चालत राहतात. आपने मस्ती में झूमते वाले, आपने मस्ती में झूमते हुए हाथी ने भोंकने वालों की कब परवाह की है? अपने मस्ती में चलता रहता है, अपने मस्ती में चलता रहता है. उसी प्रकार जो अपने सिद्धांत से प्रामाणिक, आपल्या सिद्धांतानुसार जो जीवन जगतो, त्याने कशी परिस्थिती असेल, कसाही काळ असेल, तरी लोकांचा विचार करू नये. त्याने आपले सिद्धांत, आपले हे आपलं टार्गेट फिक्स करून यात्रा करत राहावी हत्तीसारखी. पतंग ऋषीही स्वतःच्या सिद्धांताशी प्रामाणिक होते, सिद्धांतानुसार जीवन जगणारे होते. त्यांनी कसलाही विचार नाही केला. शबरी सांगितलं आश्रमातच राहा, शबरी भजन करायची. ऋषीचं शरीर जर्जर झालं, त्या जगाचा निरोप घेण्याचा वेळ आला आणि जाताना त्या पतंग ऋषीने सांगितलं, शबरी फक्त राम राम भजन करत रहा, एक ना एक दिवस मंदिर में रहने वाला भगवान तेरे दरवाजे पर आकर दस्तक देगा और प्रतिदिन भगवान का गुणगान करती है, भजन करती है. क्योंकि विवेक उसका जाग चुका था. भगवान के विरह में वो भजन गा रही है. व्याकुलता आणि प्रेमात एवढी ताकद आहे सज्जनांनो, प्रेमाचा त्रास भी आहे आणि प्रेमात आकर्षण पण आहे. कोणी कवी म्हणतो, ये प्रेम की आग भी क्या चीज है, ना जलती है ना बुझती है, गीली लकड़ी की तरह सुलगती ही रहती है. ओलीसी लकडी असेल, ओलीसी लकडी जर चुल्यात घातली तर चुलामध्ये ती जळतही नाही, विझतही नाही, नुसतं धुकधुक करत धूर करत असते. तसं प्रेमाचा प्रकार आहे सज्जनांनो. आणि प्रेम ज्या प्रेमीच्या वशीभूत असतं तर त्याला ते खेचून आणत असतं सज्जनांनो. आणि लौकिक जीवन जगत असताना अंतःकरण एक आहे, मन एक आहे. मन फक्त ईश्वराला द्यायचं आहे, विश्वास फक्त त्याच्यात करायचा आहे. विचार करना हो तो जगत पर करो, विचार करना हो तो जगत पर करो और विश्वास करना हो तो जगदीश पर करो. विचार करना हो तो दुनिया पर करो, विचार करना हो तो दुनिया पर करो और विश्वास करना हो तो कन्हैया पर करो. दिमाग में रखना हो तो दुनिया को रखो और दिल में रखना हो तो मेरे कन्हैया को रखो. रोने की नौबत नहीं आएगी. ये तो कदम कदम पर दिल टूट जाता है और पागल दिया ही क्यों. दुनिया बच्चे है, दुनिया बच्चे है और कांच का कोई महंगा खिलौना यदि बच्चे के पास दिया तो परिणाम टुकड़े करने वाला एक पता देता ही क्यों. दिल नाजुक है तो दुनिया को देना ही क्यों. दिल देने का केवल प्रभु को देने का, क्योंकि दिल की कीमत सिर्फ वही समझ सकता है. नहीं तो फिर वो रोने वाले गीत गाते रहो गलो गलो में, उसका कोई फायदा नहीं. जब उसके लिए दिल लेंगे तो तुम्हारे सदियों तक, जब तक चांद सूर्य है तब तक लोग गुणगान करते रहेंगे. क्योंकि दिल सिर्फ भगवान को देने की चीज है, दुनिया को नहीं. तो उसी प्रकार शबरी रामा बरोबर करुण स्वरूपात केले. वियोग अशा प्रकारचा आणि प्रभूची ती वाट बघते. प्रतिदिन सकाळ होते, जसं सूर्योदय, नूतन किरण, स्वर्णिम किरण, तसंच तिचा नूतन विश्वास आणि त्या विश्वासाने पुन्हा भजन करते. स्वामी रामतीर्थ आपल्या घरच्यावर खूप मोठे संत हिमालयामध्ये ज्यावेळेस ते भजन करायचे तो शाम भई पर शाम नहीं आयो, शाम तुझी बताए शाम क्यों नहीं आयो. ज्यावेळेस भजन करायचे महाराज, तर भजन करत असताना उन्हाळ्याचे दिवस
हिमालयाच्या अनेक नद्या सुकून गेलेल्या, कोरड्या झालेल्या, तर त्यांना सुद्धा ताजत पिटायचं. काय ते भजन असेल, काय प्रेम असेल. तसं भजन करत करत शबरीने प्रदीर्घ काळपर्यंत प्रभूचं भजन केलं. राम नामात एवढी ताकद आहे सज्जन हो, का एक दिवस राम प्रभूला शबरीच्या द्वारावरती नाम घेऊन आलं. शबरीकडे येत असताना शबरीने दुरून प्रभूला बघितलं, डोळे मिटून घेतले. प्रभूला वाटलं शबरी नाराज झाली, मला उशीर झाला. शबरीला वाटलं प्रभूचं शेवटचं दर्शन करून घ्यावं, कारण प्रभू एवढ्या लवकर येतील एवढी पुण्यवान नाही ना, म्हणून तिने डोळे बंद करून घेतले. प्रभू जवळ गेले. 10-10 हजार तक जिन्होंने बहुत साधना की, भगवान ने उनको भी इग्नोर किया, दुर्लक्षित किया, और शबरी के पास गए. शबरीला मांडीवर घेतलं, कुरवाळलं. धन्य आहे शबरीचं जीवन, जगाचा मालक तिला मांडीवर घेऊन कुरवाळतो. काय ती साधना आहे, काय तिची तपस्या आहे. भगवान परमात्माने कुरवाळत कुरवाळत तिची प्राण ज्योत निघाली, प्रभूच्या दिव्य स्वरूपामध्ये प्रविष्ट झाली. काय बरवे झाले, शरण गेलो, उगवलो संकट. जन्म मरणाचं संकट आहे, त्यातून ती उगवली, त्याचा जन्म सफल झाला.